प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा एक जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे। आपल्या सगळ्यांना कळलंच आहे की अद्वैतला पण कळलंय की ही कलाच आहे खरी डिझायनर। आता झालं कसं आहे की या रोहिणीने जाणून बुजून प्लॅन करून कलाचे हे सत्य अतिशय चुकीच्या पद्धतीने समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। सरोज हलक्या कानाची असल्यामुळे तिने अद्वैतला पण ते रंगवूनच सांगितलं, त्यामुळे अद्वैत संतापलाय। येत्या 5 ऑगस्टला आपण बघणार आहोत अद्वैत कलाला ओरडतो की तू माझ्याशी खोटं का बोललीस, तुला मला सत्य सांगता येत नव्हतं का? कला म्हणते हे बघ, मी तुझ्याशी खोटं बोललेली नाहीये, फक्त मी सत्य तुझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार आहे। पण अद्वैत म्हणतो नाही, तू आता हे काम करायचं नाही आणि हीच असणार आहे तुझ्या खोटं बोलण्याची शिक्षा। पण प्रेक्षकांनो, आबाजी कलाची बाजू घेणार हे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतच आहे। आता ही कला म्हणते तुला माझे फोटोज घ्यायचे असतील तर घे, माझ्या डिझाईनचे, नाहीतर नको घेऊस, पण मी माझं काम प्रामाणिकपणे करणार म्हणजे करणार। आता प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। आता सरोजला काही हे मान्य नाहीये की कलाने ऑफिसमध्ये येऊन काम करावं। कलाची पण तशी अपेक्षाच नाहीये की तिने ऑफिसमध्ये काम करावं। तिने तिची बाजू अगदी व्यवस्थितपणे मांडली आहे की माझ्या कुटुंबाचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून मी हे काम करतेय। पण सरोज म्हणते असं खोटं बोलून, आणि मुळात तुझी लायकीच नाहीये आमच्या घरात राहण्याची। रोहिणीला हे भांडणं बघून फार मजा येत असते। रोहिणीला वाटतंय की तिचा प्लॅन आता सक्सेसफुल होणार, कला तिच्या रस्त्यातून बाजूला सरकणार। सरोज म्हणत असते मुळात आम्ही तुला या घरची सून मानतच नाही, मी तुला माझ्या अद्वैतची बायको मानतच नाही, तर मी तुला माझ्या घरच्या ऑफिसमध्ये कशी काम करू देईल। सानिका या कलाची माफी मागते बरं का प्रेक्षकांना फोन करून। पण आता कला म्हणते ठीक आहे सानिका, तुझी चूक नाहीये, त्यात चूक माझीच आहे। मी एवढं मोठं सत्य अद्वैत पासून लपवायला नको होतं, नेमकं कलाला ते सांगायचं असतं, पण हे सगळं सत्य चुकीच्या पद्धतीने अद्वैतच्या समोर आलंच आहे। आता अद्वैत पण प्रेक्षकांनो, अद्वैतला आहे खोट्याची चीड, त्यामुळे त्याने ठरवलंय काही झालं तरी आता कलाला ह्या बाबतीत काही माफ करायचं नाही। पण आता अद्वैत समोर पण एक मोठा पेच उभा राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, मला नक्की कमेंट करून कळवा। आबाजी अद्वैतला समजून सांगतील अरे अरे सुनबाईने हे सगळं तिच्या परिवारासाठी केलं आणि तिनं मला विचारलं होतं की आजोबा मी कसं सांगू, ती तुला सांगायला बुजरत होती रे अद्वैत। अद्वैत म्हणतो आबा हे बघा, खरं सांगायला काय बुजरायचं, तिला माझ्यापासून खोटं लपवायची काहीच गरज नव्हती, मी तिला कितीकदा पकडलंय आणि विचारायचा पण प्रयत्न केलाय। आता ही कला म्हणते अरे पण मला वाटत नव्हतं ना की ते सत्य तेव्हा तुझ्यापर्यंत यावं, कारण मी तुला खरं सांगितलं असतं तरी तू मला कधीच समजून घेणार नव्हतास अद्वैत। आबाजींना पण हे कलाचं बोलणं पटतंय। खरं तर आबा आधी रागवतात कलाला की सुनबाई तू असं याच्यापासून सत्य लपवायला नको होतं, अगं जसं तू मला विश्वासात घेऊन समजा सांगतेस तसं अद्वैतला का सांगत नाही। आता अद्वैत पण म्हणतो बघा ना आबा, या दोघांमध्ये या गोष्टीवरनं जबरदस्त वाद रंगणार आहे। आता कला तिची बाजू आबाजवळ मांडते। आबा म्हणतात ते काहीही असो, तुम्ही दोघं जण नवरा बायको आहात, तुम्ही असे एकमेकांशी खोटं बोलायला नाही पाहिजे। पण आता झालीये प्रचंड गोची, अद्वैत कलाला शिक्षा तर देतो, पण आता हे स्वामीनाथन भडकतात ना, ते म्हणतात अद्वैत मी तुझ्या डिझाईन्स बघून तुझी ही सगळी ऑर्डर तुला दिली होती आणि तू आता मला म्हणतोय की मी डिझायनर बदलली आहे। ते काही नाही, मला त्याच डिझाईन्स हव्यात आणि त्याच पद्धतीच्या हव्यात, मला त्या डिझाईन्स खूप आवडल्या होत्या। आता अद्वैतला कळे नाही ह्याला काय एक्सप्लेनेशन द्यावं। कला पण आता खूप टेन्शनमध्ये आलेली आहे, तिला पण हे सत्य कळणारच आहे, पण आता कलाच्या तर फायद्याचंच झालेलं आहे हे। स्वामीनाथन म्हणतात अद्वैत मला तुझा हा अजिबात आवडलेला नाहीये स्वभाव, तू आधी मला इतक्या सुंदर डिझाईन्स दाखवल्या आणि आता तू मला ह्या वेगळ्याच प्रकारच्या डिझाईन्स दाखवतोय, कारण अद्वैतने डिझायनर बदलली ना आता ते स्वामीनाथन म्हणतात ते काही नाही, जर तू मला आधीसारख्या डिझाईन्स देणार नशील तर मी तुला ही डील देणार नाही। आपल्यामध्ये जो काही व्यवहार झालाय ना तो कॅन्सल झाला असं समज, मी तुला असं समजत नव्हतं अद्वैत, मला असं वाटलं होतं की तू एक चांगला बिझनेसमॅन आहे आणि तू तुझ्या शब्दाला धरून आहेस। पण आता अद्वैतला कळेना करावं तर काय करावं, नाईलाजास्तव आता त्याला कलाचे पाय धरावेच लागतात आणि हे सगळं सांगायला तो सरोजकडे गेलाय। पण सरोज कसली ऐकते, सरोज म्हणते अद्वैत त्या खोटारड्या मुलीसोबत आपल्याला कसल्याही प्रकारचा व्यवहार आणि संबंध ठेवायचा नाहीये, त्या पोरीने फसवणूक केलेली आहे आपली, ती फसवून आलेली आहे आपल्या घरामध्ये आणि आता तू म्हणतोस की तिला बिझनेसमध्ये जागा द्यायची। अद्वैत म्हणतो अगं तसं नाही ग आई, पण काय आहे ना आता आपल्याला स्वामीनाथनची डील कॅन्सल करावी लागेल, ते खूप चिडलेत ग माझ्यावर, अगं त्यांना तिच्याच डिझाईन्स आवडतात, त्याला मी तरी काय करू।
सरोज म्हणते ते काही नाही, तिला काय सोनं लागलंय का तिच्यासारख्या डिझाईन्स कोणी बनवू शकणार नाही. एखादी उत्तम डिझायनर अपॉइंट कर तू, तिच्यापेक्षाही चांगली डिझाईन काढणारी. अद्वैत, मला हे अजिबात पटत नाही. आपण काय तिचे पाय धरायचे का आता की बाई आमच्या ये ऑफिसमध्ये काम करायला म्हणून? अजिबात नाही अद्वैत, मला ते चालणारच नाहीये. अद्वैत म्हणतो अगं आई, पण तू जरा बिझनेस करायच्या वृत्तीने विचार करून बघ ना, शेवटी बिझनेस तो बिझनेस असतो ना, काय फरक पडणार आहे? आता सरोज म्हणते ते काही नाही अद्वैत, मला फरक पडतो. मला असं खोटं बोलणाऱ्या लोकांची खूप चीड आहे, तुला तर माहितीच आहे. मी तुला वेगळं सांगायला नको. आधी तुझे वडील आणि आता ही पोरगी, आपण काय असं वेडे आहोत का या लोकांमध्ये फसायला? काही नाही अद्वैत, काहीही झालं तरी मला ती पोरगी आपल्या बिझनेसमध्ये नकोय. ती आपल्या उद्या डोक्यावर बसली तर ती उद्या तुझी बायको म्हणून सगळीकडे मिरवेल, तुला चालणार आहे का? अद्वैत म्हणतो अगं आई, त्याने एवढा काही फरक नाही पडणार. पण सरोज अद्वैतचं काहीही ऐकून घेत नाही. पण अद्वैतला माहितीये आडला हरी गाढवाचे पाय धरी, त्यामुळे आता तो कलाला मनवायलाच जातो. पण आता सरोज या दोघांच्या मध्ये बोलतेच. कला म्हणते हे बघ, मी तयार आहे तुला डिझाईन्स द्यायला. तुला माझ्या डिझाईन्स घ्यायच्या की नाही हे तुझं तू ठरवायचंय अद्वैत, त्याला मी काहीही करू शकत नाही. पण आता एकीकडे आई आणि एकीकडे ही बायको. बिचारा अद्वैत टेन्शन मध्ये आलाय. अद्वैतला कलाची बाजू पटत तर नाही, पण आता त्याला गरज आहे म्हणून त्याला कलाचे पाय धरावेच लागणार आहे. सरोज म्हणते अद्वैत, मला हे चालणार नाहीये. तू विचार कर, शेवटी मी तुझ्याशी बोलणार नाही तू जर हे सगळं असं केलं तर. म्हणजे असे त्यांचे भांडणं होऊ शकतात कदाचित. पण आता अद्वैत कलाला म्हणतो हे बघ, तू माझ्याशी खोटं बोललेली आहेस खरे, त्यामुळे मला हे अजिबात सगळं पटलेलं नाहीये. कला म्हणते मी तुला माझी बाजू सांगितलेली आहे की मी तुला खरं सांगणारच होते फोन करून, पण तुझ्यासमोर हे सत्य आधीच आलं चुकीच्या पद्धतीने. मी तुला कॉल पण केला होता, पण तू माझा कॉल कट करत होतास, त्याला मी काय करू? आणि मी सानिकाला पण विचारलं होतं की तू काय करतोयस, तेव्हा तिने सांगितलं तू मीटिंगमध्ये, त्यामुळे मी तुला घरी आल्यावर हे सगळं सत्य सांगणारच होते, पण तू माझी बाजू कधीच ऐकून घेत नाहीस. अद्वैत म्हणतो पण तुला आधी खरं बोलायला काय झालं होतं माझ्याशी? मी तुला किती वेळेला पकडलं पण होतं ना रात्री डिझाईन्स काढताना. कला म्हणते अरे मला तेव्हा तुला नव्हतं सांगायचं, मी तुला सांगितलं असतं तरी तू तेव्हा माझं ऐकलं असतंस का चांदेकर? तू तुझ्याच मनाचं खरं करतोस, तुझं आपलं नेहमी तुझं माझं माझं मी हेच चालू असतं. तुला तुझ्या प्रश्नांपुढे दुसरे कोणी दिसतच नाही, त्यामुळे माझा सुद्धा नाईलाज होता. मी नाही सांगितलं तुला तेव्हा सत्य, पण जेव्हा कळलं तेव्हा सांगावंसं वाटलं ना. आता रोहिणीला मात्र या सगळ्यांच्या तमाशामध्ये आग लावून प्रचंड मजा आलेली आहे. पण आता कला थोडी सत्सद विवेक बुद्धीने विचार करते. खरं तर कला तयारच आहे या अद्वैतला डिझाईन द्यायला. तिचा सुद्धा आर्थिक प्रश्न सुटेल आणि तिच्या आईवडिलांना आर्थिक हातभार होईल ना. खरंच कलाचं हे सगळं वागणं किती छान आहे ना प्रेक्षकांनो. आता आबाजी कलाला समजून सांगतात की हे बघ सुनबाई, तुझं चुकलंच आहे, तू अद्वैतला हे समजा विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. कला म्हणते हो आजोबा, माझं खरंच चुकलं, पण मी त्याला हे सगळं सांगणारच होते, मला हे सगळं मनाला बोचत होतं. आबा म्हणतात काही हरकत नाही सुनबाई, तू टेन्शन घेऊ नकोस, मी पुन्हा एकदा अद्वैतशी बोलतो, पण यापुढे अद्वैतपासून तू कधीच काहीच लपवत जाऊ नकोस. कला म्हणते नाही आबा, मी त्याच्यापासून काही लपवतच नाही, पण तो कोणाचं काही ऐकतच नाही ना. आता आबा म्हणतात होईल, तुमच्या दोघांमध्ये समजा काही ठीक होईल. पण सरोज मात्र विचार करतीये की या कलाला काहीही झालं तरी बिझनेसमध्ये आणायचं नाही म्हणजे नाही. सरोज तिचा हेक्का सोडायला तयारच नाहीये, त्यामुळे ती वारंवार अद्वैतला जाऊन सांगत असते की अद्वैत, तू तुझा निर्णय बदलणार नाहीये, लक्षात ठेव तू. पण आता अद्वैतला पण चांगला बिझनेस करायचा आहे प्रेक्षकांनो. तो एका या हट्टी स्वभावामुळे त्याचा बिझनेस काही डंप होऊ देणार नाहीये असा माझा अंदाज आहे. त्यामुळे तो कलाला या सगळ्या त्यामुळे मला असं वाटते की अद्वैत कलाला नक्की डिझायनर म्हणून अपॉइंट करेल, पण या गोष्टीसाठी थोडासा वेळ लागेल, थोडीशी वाट आपल्याला बघावी लागेल. प्रेक्षकांनो, हा कुठलाच फेक रिव्ह्यू नाहीये, हा फक्त माझा अंदाज आहे. आणि तसंही लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आज भाग येतच नाहीये आणि हा भाग येईल सोमवारी आणि त्याचा प्रोमो मी तुम्हाला सुरुवातीलाच दिलाय. आता आबाजी या दोघांचे भांडणं मिटवता परेशान झालेत. आबा अद्वैतला समजवायचा प्रयत्न करतात, अरे सुनबाईचं चुकलं, पण विचार कर, आपली सून जर आपल्याच ऑफिसमध्ये येऊन काम करत असेल तर हे फायद्याचंच आहे ना आपल्या. कला म्हणते हे बघ अद्वैत, मी तयार आहे डिझाईन द्यायला, हे मी तुला वारंवार सांगतेय. अद्वैत म्हणतो हो, पण मी आईचं काय करू, आईला कसं समजावून सांगू मी? आता कला म्हणते तो तुझा प्रश्न आहे, मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आणि करत राहणार. पण कला समोर मोठा प्रश्न आहे, कारण सरोज ही अद्वैतपेक्षाही जास्ती हट्टी आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे आता या स्वामीनाथनला
हा अद्वैत कसा मनवतोय हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण स्वामीनाथनचा हा जो ट्विस्ट आहे ना प्रेक्षकांनो, तो 100% येणार आहे. स्वामीनाथनने या डिझाईन्स त्यांना आवडल्या म्हणूनच या अद्वैतची डील केली आहे. पण जर या डिझाईन्सच स्वामीनाथनला नाही मिळाल्या तर स्वामीनाथन अद्वैत सोबत डील कॅन्सल करणार म्हणजे करणारच. काय वाटतं तुम्हाला? आता अद्वैत समोर मोठा पेच आहे. एकीकडे आई आणि एकीकडे ही कला म्हणजे त्याची बायको जी तो तिला मानत नाही. आता तो कलाला मनवायचा प्रयत्न करेल. आधी तर प्रचंड राग ओतणार आहे तो कलावर, आणि मग जेव्हा त्याला पटेल, कला जेव्हा रडेल पडेल बिचारी, तेव्हा तो तिचं ऐकेल आणि कला त्याला डिझाईन्स नक्की देणार. आणि थोड्याच दिवसात कला ही चांदेकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागणार पेढीमध्ये, असं मला वाटतंय. अद्वैत आणि कलाची तेव्हा नोकझोक बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दोघं जण एकाच ठिकाणी एकाच जागेवर काम करतील तर किती मजा येणार आहे ना बघायला. काय वाटतं तुम्हाला? स्वामीनाथनच्या या ट्विस्ट बद्दल प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर या मालिकेचं डिटेल रिव्ह्यू रोज ऐका. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि ह्या ट्विस्ट बद्दल म्हणजे स्वामीनाथनच्या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की कळवा. रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.